नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही फायनली पूर्ण ट्रॅव्हलिंग करून आता गोरखगडाच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर आला रस्त्यापासून थोडासा एक राईट घेतल्यावरती इथे रोड आहे. इथनं राईट घेतल्यावरती इथे तुम्हाला डायरेक्टली प्रवेशद्वार दिसेल. आणि प्रवेशद्वार दिसल्यावरती तुम्हाला इथे पार्किंगची वगैरे सोय आहे आणि फ्री आहे. पार्किंग वगैरे चार्जेस नाही काही. आणि तुम्हाला नाश्ता वगैरे जर करायचा असेल तर येण्यापूर्वी तुम्हाला एक गाव वगैरे लागेल, त्या ठिकाणी तुम्ही नाश्ता वगैरे हॉटेल वगैरे आहे सर्व. आणि इथे पण तुम्हाला गडाच्या पायथ्याशी पण नाश्त्याची सोय आहे. आणि चला आता इथून ट्रेकिंग चालू करूया. स्पेशली हे आमचे ओरिजिनल ट्रेकर, हे आमचे शैलेश भाऊ. गोपाल असा मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्ट्रेट अशी खालून चढाई आहे आणि स्ट्रेटली या दिशेने असं वरती चढायचंय कंटिन्युअस. या ठिकाणी हात पकडायला वगैरे इथं खुणा केलेल्या आहेत आणि स्ट्रेट अशी चढाई आहे. सेम हरिहर आहे, फक्त गोरखगड आणि हरिहर काही डिफरन्स नाही म्हणलं तरी चालेल. तुम्हाला हरिहरपेक्षाही डिफिकल्ट आहे. नमस्कार मित्रांनो, तर फर्स्टली आम्ही या गडाची सुरुवात ही एक रील बघून केलेली आहे की स्कीप द हरिहर आणि प्लॅन द गोरखगड. तर तुम्हाला रिअलिटीमध्ये सांगतो, जसं काही रील मध्ये दिसते त्याच्यापेक्षा भरपूर हार्ड आहे. जवळपास आम्ही 3 डोंगर पार करून आलेलो आहे या ठिकाणी. फर्स्ट डोंगर असाच चढलाय, त्याच्यानंतर रिलॅक्स, परत चढलाय, त्याच्यानंतर रिलॅक्स. आणि ज्या हरिहर टाईप पायऱ्या आहेत त्या लागल्यानंतर रिअली आम्हाला भरपूर हार्ड गेलंय. शैलेश सर, तुमचं काय म्हणणं आहे? आमचा मित्र हरिहरची तुलना ह्या गडाशी करतोय. शक्यच नाही, एवढा हार्ड आहे. अरे बापरे, माझा म्हणजे. आणि मनोज सर, तुमचं काय म्हणणं आहे? मला फक्त इथून नीट न्या खाली. अतिशय कठीण असा हा ट्रेक आहे. तर सर्वसाधारणपणे स्टॅमिना नसणाऱ्या लोकांनी येऊ नये. गडाच्या पायथ्या घालून दर्शन घेऊन निघावं, मुख दर्शन घेऊन जावा. त्यांचा स्टॅमिना आणि इच्छा आहे, उत्कंठ आहे, त्यांनी वरती यावं. त्याला जीवनात मजा घ्यायची, त्यांना गोरखगड यायचं एकदा गाव. त्याला परत जिंदगीची मजा घ्यायची इच्छा होणार. बरं, तू परत 6 वाजता किंवा पाणी आहे का चढायला सुरुवात करा. कम से कम 3 घंट्याचा ट्रेक आहे आपला. येताना मिनिमम 5 ते 6 लिटर पाणी घेऊन यायचं. तुम्ही 4-5 असले तर मिनिमम 2-2 लिटरची कॅन किंवा भेटते आपल्याला कॅरी करायची ऑक्सिजनची, ती बॉटल घेऊन या तुम्ही. म्हणजे तुम्हाला पाणी प्यायला काय टेन्शन वगैरे नाही. गडावर पाण्याची सुविधा नाहीये. पाणी आहे पण ते पाणी पिण्यायोग्य नाही. पाऊस असला तर झरे वगैरे त्याच्यात ठीक आहे, पण तुम्ही येताना पाणी एवढंच सांगायची इच्छा. पर्सनली राम भाऊचं असं काही ओपिनियन नाही, कारण ते ओपिनियनलेस पर्सन आहेत. त्यांची लागलेली आस्त कदम आस्त कदम आस्त कदम. महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनैतिक धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री श्री श्री
शिवाजी.